आज आपण 22 मार्च 2022 या दिवशी झालेला संस्कृत कंपोजिट म्हणजेच संस्कृत संयुक्त या विषयाची उत्तरे कशी असायला हवी होती हे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमध्ये काही सूचना दिलेल्या होत्या. पहिली सूचना होती सूचनानुसारम आकृतयः आरेखितव्यः, म्हणजे सूचनानुसार आकृती आखायच्या होत्या. ज्या आकृती ज्या डायग्राम दिलेल्या होत्या त्या सूचनेनुसार आखायच्या होत्या. त्यानंतर आकृतीनाम आरेखनम मसीलेखन्या कर्तव्यम. मसीलेखन्या म्हणजे पेननेच त्या आकृती काढायच्या होत्या, पेन्सिलचा वापर करायचा नव्हता. त्यानंतर सर्वासु कृतीषु वाक्यानाम पुनर्लेखनम आवश्यकम. सर्वासु कृतीषु सप्तमी विभक्ती आहे, म्हणजे सर्व कृतींचे वाक्यानाम, सर्व जे वाक्य होते, ज्या कृतींमध्ये जे वाक्य होते त्यांचं पुनर्लेखनम पुन्हा लेखन आवश्यक होते. त्यानंतर लेखनम सुवाच्यम स्पष्टम लेखन नियमानुसारम च भवेत. आणि जे लेखन आहे उत्तरपत्रिकेचे जे लेखन आहे ते सुवाच्य म्हणजे सुवाच्य सुंदर अक्षरात हवे होते, स्पष्ट हवे होते आणि लेखन नियमानुसारम च भवेत, लेखन नियमानुसार हवे होते. अशा प्रकारच्या 4 सूचना आपल्याला दिल्या होत्या. त्यानंतर याच्यामध्ये प्रथम विभाग होता सुगम संस्कृतम. हा विभाग 6 मार्कांसाठी विचारलेला होता. यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये अ विभाग होता चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र बघून नावे लिहायची होती. 4 चित्र आपल्याला दिलेली होती आणि त्यापैकी 3 चित्रांची योग्य नावे आपल्याला लिहिण्यासाठी सांगितलेली होती. हा प्रश्न 3 मार्कांसाठी विचारलेला होता. यामध्ये पहिलं चित्र आलेलं होतं स्मृतिशलाका. स्मृतिशलाका एकत्र शब्द होता शलाका, स्मृतिशलाका. त्यानंतर द्वितीय होता युतकम, याचं उत्तर हवं होतं युतकम. त्यानंतर तृतीय चित्र आपल्याला दिसत होतं बघा परपटम. आणि शेवटचं चौथं चित्र दिसत होतं परीक्षते. असे चित्र बघून फक्त नावं लिहायची होती, चित्र काढायचे नव्हते. या प्रकारचा 3 मार्कांचा प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये अ विभागात होता. त्यानंतर पहिल्या प्रश्नामध्येच आ विभागामध्ये संख्या अक्षरे हे अंके हे लिखत. संख्या अक्षरात किंवा अंकात लिहायच्या होत्या. 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला योग्य सोडवायचे होते, म्हणजे 3 संख्या अंकात किंवा अक्षरात दिलेल्या असणार. त्याच्यापैकी योग्य 2 लिहायचे होते आणि 2 मार्कांचा प्रश्न होता. यामध्ये पहिलं होतं 85. 85 म्हणजे 85 म्हणजे 85. त्यानंतर दुसरं होतं 14. 14ला संस्कृतमध्ये म्हटलं जातं चतुर्दश. त्यानंतर तिसरं होतं 63 म्हणजे 30. या प्रकारे तुम्हाला लिहायचं होतं. यामध्ये अविभागातच ई प्रश्न होता समय स्तंभमेलनम कुरुत. समय म्हणजे वेळ, वेळेचं स्तंभमेलनम म्हणजे काय, वेळ संस्कृतमध्ये दिलेली आहे आणि अंकात दिलेली आहे, त्याचं मेलनम म्हणजे त्याच्या जोड्या जुळवायच्या होत्या. यामध्ये हा प्रश्न 1 मार्कांसाठी विचारलेला होता. पहिलं होतं पादोन षडवादनम. पादोन षडवादनम म्हणजे 5:45 व 5:45 असं उत्तर हवं होतं. त्यानंतर सप्तवादनम म्हणजे 7 वाजलेले आहेत, या प्रकारे. त्यानंतर यामध्ये द्वितीय विभाग होता. द्वितीय विभाग हा गद्यमवरती विचारलेला होता. एकूण विभाग हा पूर्ण विभाग 14 मार्कांसाठी विचारलेला आहे. याच्यामध्ये पहिला अ प्रश्न दिलाय, दुसऱ्या प्रश्नातील अ प्रश्न आहे गद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृतीः कुरुत. गद्यांश पठित्वा, गद्यांश वाचून निर्दिष्टः खाली दिलेल्या कृती करायच्या आहेत. हा जो गद्यांश दिलेला होता हा व्यसने मित्र परीक्षा या पाठावरील दिलेला आहे. व्यसने मित्र परीक्षा या पाठावरील गद्यांश दिलेला आहे. पूर्ण गद्यांश वाचून आपल्याला उत्तर द्यायची आहेत. बघा
याच्यामध्ये पहिला प्रश्न होता अवबोधनम. 3 प्रश्न दिलेले आहेत आणि 3 पैकी 2 सोडवायचे आहेत 2 मार्कांसाठी. यामध्ये उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. उचित कारण चित्वा म्हणजे निवडून, खाली कारण सुद्धा दिलेले आहेत, ते योग्य कारण निवडून वाक्यम पुनर्लिखत, वाक्य पुन्हा लिहायचं होतं. वाक्य पुन्हा लिहिण्यासाठी अर्धा मार्क होता आणि योग्य उत्तराला अर्धा मार्क आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण लिहिलंय, वाक्य पुन्हा लिहिलंय, त्यांना पूर्ण 1 मार्क मिळेल. बघा, जंबुकः मनसी आनंदितः यथ. ज्यावेळेला तो जंबुकः म्हणजे कोल्हा आनंदित झाला, का झाला? कारण मृगः पाशेबद्ध. तो मृग होता, हरिण होता, तो पाशामध्ये अडकला होता. त्यामुळे तो मृग जंबुकः मनसी आनंदित झाला, मनामध्ये आनंदित झाला. त्यानंतर दुसरा होता कह कम वदती. ख प्रश्न होता, कोण कुणाला म्हणालं? वनेस्मिन एकम सस्यम पूर्णम क्षेत्रम अस्ति. म्हणजे वनामध्ये एक गवताळ असं क्षेत्र आहे, गवताने परिपूर्ण असं क्षेत्र आहे, असं कोण कुणाला म्हणालं होतं? तर असं तो जंबुकः म्हणजेच शृगालः प्रथमा विभक्तीत हवं होतं. कुणाला म्हणालाय? तर मृगम अवदत, मृगाला म्हटलेला आहे, याप्रमाणे उत्तर हवं होतं. अवदत. किंवा काही जण असं पण लिहितात शृगालः मृगम वदती, शृगालः मृगम वदती. आणि तिसरा प्रश्न होता एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः. हा गद्यांश कोणत्या पाठातून आलेला आहे? तर हा गद्यांश व्यसने मित्र परीक्षा या पाठातून आलेला आहे. व्यसने मित्र परीक्षा. शब्दज्ञानम. याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत आणि 3 पैकी 2 आपल्याला सोडवायचे आहेत आणि याच्यासाठी गुण आहेत 2 मार्क्स. क प्रश्न आहे गद्यांशात 2 पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्यय चित्वा लिखत. गद्यांशात वरील जो गद्यांश आपण वाचलेला आहे त्या गद्यांशामधून म्हणजे 2 पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्यय. त्वांत अव्ययाचं सूत्र काय आहे? मूल धातू आणि त्वा किंवा इत्वा हे धातू आपल्याला त्याच्यातून शोधायचे होते. त्वा आणि इत्वा हे त्वांत अव्ययाचं सूत्र आहे. हे धातू आपल्याला त्वांत अव्ययामधून चित्वा म्हणजे निवडून लिहायचे होते. याच्यामध्ये आलेलं होतं गत्वा, त्यानंतर दृष्ट्वा आणि उक्त्वा. हे 3 धातुसाधित त्वांत अव्यय आलेले होते. 3 पैकी 2 आपल्याला लिहायचे होते. त्यानंतर पुढील प्रश्न होता गद्यांशात विशेषण विशेष्ययोः मेलनम कुरुत. गद्यांशामधून विशेषण आणि विशेष्याचे मेलनम कुरुत म्हणजे जोड्या जुळवायच्या होत्या. त्याच्यामध्ये हा प्रश्न 1 गुणांसाठी विचारलेला होता. पहिलं होतं दृढः, त्याचं उत्तर आहे बंधः. दुसरं होतं प्रभुतम, त्याचं उत्तर होतं भोजनम. त्याचप्रमाणे ग प्रश्न याच्यामध्ये विचारलेला होता पूर्वपदम उत्तरपदम लिखत. पूर्वपद आणि उत्तरपद लिहायचं होतं. हा प्रश्न सुद्धा 1 गुणांसाठी होता. ह्या 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे होते. याच्यामध्ये पहिलं होतं इत्युक्ता. उत्तरपद दिलेलं होतं उक्त्वा आणि आपल्याला पहिलं पद होतं इति. त्याचप्रमाणे वनेस्मिन दिलं होतं. पहिलं पद वने आणि अस्मिन. उत्तरपद त्याचं उत्तर होतं अस्मिन. याप्रमाणे दोघंही पूर्ण करायचे होते. दोन्ही उदाहरणं आपल्याला सोडवायचे होते. त्यानंतर पुढील प्रश्न होता द्वितीय विभागमध्येच गद्यांश पठित्वा निर्दिष्टः कृती कुरुत. गद्यांश वाचून खाली दिलेली कृती करायची होती. 4 मार्कांचा प्रश्न होता हा गद्यांश पूर्ण वाचायचा होता आणि खाली दिलेल्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या होत्या. याच्यामध्ये अवबोधनम दिलेलं होतं. अवबोधनममध्ये 3 प्रश्न दिलेले होते आणि 3 पैकी योग्य 2 सोडवायचे होते आणि 2 मार्कांसाठी विचारलेलं होतं. याच्यामध्ये क प्रश्न होता
उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य पर्याय निवडून, चित्वा म्हणजे काय, निवडून वाक्यम पुनर्लिखत, वाक्य पुन्हा लिहायचं होतं. पहिलं होतं डॅश डॅश द्रव्यस्य मूल कारणम. याचं उत्तर आहे परमाणु द्रव्यस्य मूल कारणम. त्यानंतर द्वितीय प्रश्न होता डॅश डॅश इमम तंदुलम विभजः अधुना. अधुना म्हणजे आता, इमम तंदुलम विभज, हे तांदूळ याचे विभाग कर. हा प्रश्न 1 मार्कांसाठी विचारलेला होता. त्यानंतर ख प्रश्न होता पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं होतं. परमाणु सिद्धांत केन महर्षीना कथितः. परमाणूचा सिद्धांत कोणत्या महर्षींनी सांगितलेला होता. याचं उत्तर वरील पॅरेग्राफमध्ये दिलेलं होतं, गद्यांशमध्ये दिलेलं होतं. याचं उत्तर होतं कनाद महर्षी. उत्तर होतं परमाणु सिद्धांत कनाद महर्षीनाम कथितः. 1 मार्कांचा प्रश्न होता. आणि शेवटचं याच्यामध्ये 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे होते. 3 पैकी कोणतेही 2. शेवटचा प्रश्न होता वाक्यम पुनर्लिखित, वाक्य पुन्हा लिहून सत्यम असत्यम इति लिखत. सत्य आणि असत्य लिहायचं होतं. 1 मार्कांसाठी विचारलेला होता. वयम तु केवलम तस्य महाभागस्य ग्रामम एव जानीमः. बघा, वयम तु केवलम, आपण तर त्या महाभागांचं नाम एव जानीमः असं होतं गद्यांशामध्ये आलेलं, परंतु इथे ग्रामम आलेलं आहे, म्हणजे हे वाक्य असत्यम आहे. परंतु वाक्यम पुनर्लिखित, वाक्य पुन्हा लिहून उत्तर द्यायचं होतं. गद्यांश पठित्वा जालरेखाचित्रम पूरयत. हा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारलेला होता. गद्यांश वाचून आपल्याला हे जालरेखाचित्र पूर्ण करायचं होतं. जो परमाणू होता तो कसा होता, तो स्वयंव्यावर्तक होता, म्हणजे स्वतः चालू शकत होता. त्यानंतर होता अतींद्रिय. त्यानंतर तो सूक्ष्म होता. त्यानंतर त्याला अवयव नव्हते, मग निरअवयव. आणि नित्य. याप्रमाणे हे उत्तर पाहिजे होते. नित्य. तर आपल्याला 2 मार्क्स मिळाले असते. त्यानंतर गद्यांश पठित्वा सरल अर्थ लिखत. हा गद्यांश वाचून याचा सरळ अर्थ लिहायचा होता. याच्यामध्ये सूतचे जे 2 होते हे 2 मार्कांसाठी आणि दुष्यंत राजाचं जे होतं हे 2 मार्कांसाठी विचारलेलं होतं. त्यानंतर कर्ण आणि शक्र यांच्यामधील जो संवाद झालेला होता तो सुद्धा माध्यम भाषामध्ये लिहायचा होता. हा प्रश्न एकूण 4 मार्कांसाठी विचारलेला होता. आणि 2 पैकी एक तर संस्कृत नाट्य सबकमधलं पहिल्या पुष्पमचं लिहायचं होतं, म्हणजे दुष्यंत राजा आणि सूतचं, किंवा तृतीय पुष्पमधलं कर्ण आणि शक्रचं उत्तर माध्यम भाषेमध्ये लिहायचं होतं. त्यानंतर ई प्रश्न होता. हा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारलेला होता आणि 2 पैकी 1 प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं. यामध्ये पहिला प्रश्न होता भूमातु पृथुवैन्यम किम उपादिशत. भूमातेने पृथुवैन्य राजाला किम उपादिशत, काय उपदेश केलेला आहे. त्यानंतर शंकरेन संन्यासार्थम कथम अनुमती लब्धः. शंकराने संन्यास प्राप्त करण्यासाठी कशा प्रकारे अनुमतीही लब्धा, अनुमती त्याने प्राप्त केली. संन्यास मिळवण्यासाठी त्याने कशा प्रकारे अनुमती प्राप्त केली. या 2 पैकी कोणतंही 1 उत्तर तुम्हाला लिहायचं होतं 2 मार्कांसाठी. यानंतर तृतीय विभाग विचारलेला होता, पद्यमवरती विचारलेला आहे 10 मार्कांसाठी. यामध्ये 3रा प्रश्न आहे अ विभाग. पद्यांश पठित्वा निर्दिष्टः कृतीम कुरुत. पद्यांश वाचून खाली दिलेल्या कृती करायच्या आहेत. 5 कृती दिलेल्या आहेत आणि 5 पैकी योग्य 4 कृती सोडवायच्या आहेत. एकूण 4 मार्कांसाठी अ विभाग आहे. या सर्व पद्य आपल्याला व्यवस्थित वाचायचे होते. वाचल्यानंतर खाली कृती दिलेल्या आहेत. क कृती आहे पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. 1 मार्कांचा प्रश्न आहे. यमः किम हरति. यमः प्राणान्
हरति. द्वितीय विभक्तीचं बहुवचन पाहिजे होतं. जो यम आहे तो किम हरति, काय हरण करतो, तर यम प्राण्यांना हरण करत असतो. त्यानंतर दुसरी कृती दिलेली आहे 1 मार्कांसाठी पुन्हा. विशेषण विशेष्ययोः मेलनम कुरुत. विशेषण आणि विशेषणाचं मेलनम करायचं आहे, जोडी जुळवायची आहेत. विशेषण आणि विशेष्यम. पहिलं दिलेलं आहे दक्षः, त्याचं उत्तर आहे मनुजाः. त्याचं उत्तर दिलेलं आहे मनुजाः. आणि दुसरं विचारलेलं होतं बहून, त्याचं आहे विषयान. त्यानंतर तिसरी कृती दिलेली आहे 1 मार्कांसाठी पुन्हा. प्रच्छन्नगुप्तम धनम. विद्या ही प्रच्छन्नगुप्तम धनम म्हणजे लपलेलं धन आहे. गुरुनाम गुरुः. त्यानंतर परम दैवतम आणि नरस्य अधिकम रूपम. याप्रमाणे तिसरी कृती होती. चौथी कृती दिलेली होती बघा. पद्यांशात 2 द्वितीय विभक्तयंत पदे चित्वा लिखत. पद्यांशामध्ये 2 द्वितीय विभक्तीची पदे लिहायची होती. 1 मार्कांचा प्रश्न आहे बघा. याचे कोणकोणते पद आलेले होते, तर बीजम, त्यानंतर फलम, त्यानंतर प्राणान, धनानी आणि विषयान. हे एकूण 5 पदं द्वितीय विभक्तीचे आलेली होती. बीजम, फलम, प्राणान, धनानी आणि विषयान. त्यानंतर पुढे दिलेली होती चौथी कृती. पूर्वपदम उत्तरपदम लिखत. पूर्वपद आणि उत्तरपद लिहायचं होतं. 1 मार्कांसाठी पुन्हा प्रश्न होता. वाचनेनैव. उत्तरपद दिलेलं होतं एव आणि पूर्वपद लिहायचं होतं. पूर्वपद आहे वाचनेन, तृतीय विभक्तीचं वाचनेन एव. त्यानंतर दुसरं होतं क्षेत्रम आसाद्यः. याप्रमाणे. त्यानंतर पुढे प्रश्न होता द्वितीय विभागामधील, तृतीय विभागामधील प्रश्न होता. पद्ये शुद्धे पूर्णेचे लिखत. पद्य शुद्ध आणि पूर्ण लिहायचे होते. 3 पद्यांपैकी कोणतेही 2 पद्य पूर्ण लिहायचे होते 4 मार्कांसाठी. या 3 पद्यांपैकी कोणतेही 2 पद्य तुम्ही शुद्ध लिहिले असतील तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. त्यानंतर त्याच्यामध्येच प्रश्न होता. माध्यम भाषा सरलार्थ लिखत. श्लोक दिलेले होते. श्लोकांचा सरलार्थ लिहायचा होता. एकूण 2 श्लोक दिलेले होते. 2 पैकी 1 श्लोक परिपूर्ण लिहायचा होता. त्याचा मराठी अनुवाद व्यवस्थित करायचा होता. हा 2 मार्कांसाठी प्रश्न विचारलेला होता. याच्यामध्ये शीलम सद्गुणसंपत्ती ज्ञान विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तद्हितावहम. ज्याने शील म्हणजे चारित्र्य, सद्गुणरूपी संपत्ती, ज्ञान, विज्ञान, त्याचप्रमाणे उत्साह वाढतो ते वाचन हितावहम हितकारक असते. त्यानंतर दुसरा श्लोक होता. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. वाचन ज्ञानदम केव्हा बाल्ये म्हणजे वाचन बालपणी ज्ञान देणारे, तारुण्यामध्ये शील म्हणजे चारित्र्याचे रक्षण करणारे, वार्धक्ये दुःखहरणम म्हातारपणी दुःखहरण करणारे, हितम सद्ग्रंथ वाचनम चांगल्या ग्रंथांचे वाचन करणे हे हितकारक असते. या दोघांपैकी कोणताही एक लिहिला असता तरी 2 मार्क्स तुम्हाला मिळाले असते. त्यानंतर चतुर्थ विभाग दिलेला आहे. चतुर्थ विभाग एकूण 10 मार्कांसाठी दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रश्न आहे पृथुक्करणम. बघा, मंजुषातः नामानी सर्वनामांची पृथुक करत. एक मंजुषा दिलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 5 शब्द दिलेले आहेत आणि 5 पैकी कोणतेही 4 शब्द तुम्हाला नाम आहे की सर्वनाम आहे ते ओळखून त्याच्या योग्य टेबलमध्ये लिहायची होती. 2 मार्कांचा प्रश्न होता. मंजुषा दिलेली आहे. मंजुषामध्ये त्वम हे सर्वनाम आहे. त्यानंतर मनसा नाम आहे. नंतर बाल्ये नाम आहे. कस्मै सर्वनाम आहे आणि गृहम नाम आहे. ही झाली. याच्यापैकी कोणतेही 4 तुमचे बरोबर यायला हवे होते. प्रत्येक शब्दासाठी अर्धा मार्क आहे. त्यानंतर
मंजुषात क्रियापद आणि धातुसाधित विशेषणाची नीच पृथक करून मंजुषा दिलेली होती, त्याच्यामध्ये क्रियापद आणि धातुसाधित विशेषण हे वेगवेगळे लिहायचे होते. 5 तुम्हाला एकूण क्रियापद आणि धातुसाधित विशेषण दिलेले होते आणि 5 पैकी कोणतेही 4 बरोबर पाहिजे होते. 2 मार्कांचा प्रश्न होता. मंजुषामध्ये बघा, खादन्ते हे क्रियापद आहे, खादन्ते हे काय आहे, क्रियापद. पूजितः धातुसाधित विशेषण आहे, मुक्तः धातुसाधित विशेषण आहे, लभते क्रियापदम आहे आणि भेतव्यम हे धातुसाधित विशेषण आहे. त्यानंतर हा प्रश्न होता, निर्दिष्ट हा कृती कृत. खाली दिलेल्या कृती करायच्या होत्या, 4 पैकी 2 कृती योग्य करायच्या होत्या. एकूण 4 मार्कांचा प्रश्न होता. बघा, संख्या, क्रम, आवृत्तीवाचकस्य योग्यम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. संख्यावाचक, क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक यांचा योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं होतं. असा 2 मार्कांचा प्रश्न होता. याच्यामध्ये पहिला होतं, भगवता व्यासेन डॅश डॅश पुराणानी रचितानी. त्याचं उत्तर होतं 18. त्यानंतर आर्यभट्टः इति भारतवर्षेण प्रेषितः प्रथमः उपग्रह. छात्रः दिनस्य डॅश डॅश अध्ययनं करोति द्विवारं. याप्रमाणे. त्यानंतर पुढे प्रश्न होता, समास विग्रहानां समासानाभिः सह मेलनं कुरुत. समास विग्रहांचा समासासोबत त्याचं योग्य जोडी जुळवायची होती. एकूण 6 पैकी आपल्याला 4 समास योग्य प्रकारे जोडायचे होते. 2 मार्कांचा प्रश्न होता. बघा, समास विग्रह दिलेले आहेत आणि समासांची नावं दिलेली आहेत. धान्य बीजाने, विविधानी बीजाने हा कर्मधारय समास होता. दिनम दिने हा अव्ययीभाव समास होता. लगुडम हस्ते यस्य सह हा बहुव्रीही समास होता. न इच्छा हा नयत तत्पुरुष समास होता. चिंतायाम मग्नः हा सप्तमी तत्पुरुष समास होता आणि कवयः च पंडितः च हा इतरेतर द्वंद्व समास होता. त्यानंतर पुढे काही समानार्थी शब्द, मंजुषातः समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत. मंजुषामधून समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे होते. याच्यामध्ये राजा शब्द होता, राजाला नृपः हा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुरतः याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द पाहिजे होता. पुरतः म्हणजे पुढे, पृष्ठतः म्हणजे पाठीमागे. त्यानंतर तिसरा शब्द होता पादः, समानार्थी शब्द लिहायचा होता. त्याला समानार्थी शब्द आहे चरणः. आणि सुकृतम याला विरुद्धार्थी शब्द आहे दुष्कृतम. हा 2 मार्कांचा प्रश्न होता. त्यानंतर चौथा प्रश्न होता, योग्यम पर्यायम चिनोत. योग्य पर्याय निवडायचं होतं. 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे होते 2 मार्कांसाठी. पहिलं होतं, बालकः अन्यशास्त्रानी अधीतवान. बालकाने अन्यशास्त्र अधीतवान केले. हा जो कर्ता आहे तो प्रथमा विभक्तीत आहे आणि प्रथमा विभक्तीमध्ये जर कर्ता येत असेल तर तो आपण कर्तृवाच्य म्हणून वापरत असतो. त्यानंतर त्वं धनु त्यजः. उद्याने डॅश डॅश वृक्षः सन्ति विस्तीर्णः. ई प्रश्न आहे, विशिष्ट विभक्तेः उपयोगं कृत्वा वाक्यनिर्माणं कुरुत. विशिष्ट विभक्तीचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. यामध्ये 4 आपल्याला धातू आणि अव्यय दिलेले आहेत. 2 धातू 2 अव्यय दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी कोणतेही 2 आपल्याला योग्य विभक्तींचा, विशिष्ट विभक्तींचा वापर करून त्यापासून वाक्य तयार करायचे आहे. 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. पहिलं दिलेलं आहे स्नेह. स्नेह हा चतुर्थ गणाचा परस्मैपदी धातू वापरून वाक्य तयार करायचं आहे. उदाहरणार्थ, आता स्नेह धातूला सप्तमी विभक्ती वापरावी लागते. सप्तमी विभक्ती, विशिष्ट विभक्ती ठरलेली आहे सप्तमी विभक्ती. उदाहरणार्थ आता वाक्य कसं येईल, पिता पुत्रे स्नेहयती याप्रमाणे. कारण परस्मैपद सांगितलेलं आहे. यती लट लकाराचं वापरलं, पुत्रे सप्तमी विभक्ती आली.
त्यानंतर विना अव्यय होतं. याच्यामध्ये द्वितीया, तृतीया आणि पंचमी यापैकी कोणतीही विभक्ती आपण विना या अव्ययाला वापरू शकतो. द्वितीया, तृतीया आणि पंचमी. उदाहरणार्थ जलम किंवा जलेन किंवा पंचमीत जलात, विना, जलात विना, जीवनम अशक्यम, जीवनम अशक्यम. याच्यापैकी कोणताही शब्द तिथे चालला असता. त्यानंतर तिसरं होतं रुच. रुच म्हणजे आवडणे. पहिल्या गणाचं आत्मनेपदाचं क्रियापद वापरून, आत्मनेपदाचा धातू वापरून वाक्य तयार करायचं होतं. आता रुचसाठी विशिष्ट विभक्ती ठरलेली आहे चतुर्थी विभक्ती. रुच या धातूसाठी आपण चतुर्थी विभक्तीचा वापर करत असतो. याचं उत्तर हवं होतं शुकाय. उदाहरणार्थ शुकाय चतुर्थी विभक्तीच्या खाली अंडरलाईन. दाडिमम रोचते. रोचते आत्मनेपद सांगितलं होतं म्हणून रोचते. त्यानंतर शेवटचं अव्यय सांगितलेलं होतं कृते. कृते म्हणजे साठी. याच्यासाठी षष्टी विभक्ती ठरलेली आहे. षष्टी विभक्तीचा वापर आपण याच्यासाठी करत असतो. उदाहरणार्थ बालानां कृते म्हणजे बालकांसाठी संगीतम, बालकांसाठी संगीतम आवश्यकम याप्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.